नमस्कार सर्वांना, मी रोहिणी दंड तुम्हा सर्वांची माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. यांनी गेले होते बाहेर आंबेडकर जयंती पाहण्यासाठी, तर त्यामुळे यांना सांगितलं होतं येते वेळेस की भाज्या वगैरे घेऊन या. त्यांनी भाज्या घेऊन आले होते, अद्रक वगैरे जे कढीपत्ता वगैरे आहे. तर ह्या सगळ्या भाज्या आता व्यवस्थित करून ठेवल्या तर सकाळी ना आवरायला पण आपल्याला टाईमला लागत, ड्युटीला जाते वेळेस. त्यामुळे मी आताच नीट करून ठेवल्या होत्या रात्रीच. तर बघू शकता इथे सगळं काही व्यवस्थित करून ठेवत आहे. बटाटे आहेत तर ते मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, बाहेरच ठेवते, कारण त्याला बुरशी वगैरे लागू शकते आणि ते खाण्यासाठी पण योग्य नाही आहेत. त्यामुळे मग मी ते बाहेरच ठेवले. आणि लिंबू पण घेऊन आले होते त्यांनी. तर लिंब जे आहे तर ते खूप महाग झालेले आहेत, म्हणजे सध्या 10 रुपयाचे 2च लिंब, तर ह्यांनी 3 आणले होते कसे तरी त्यांना हे करून. तर बघू शकता मी सगळं काही जे काय काम आहे तर ते रात्रीच आवरून ठेवते, भांडे वगैरे सगळ्या गोष्टी, किचन वाटा पुसणं वगैरे सगळं. तर बघू शकते इथे मी नंतर भिंतीवर छान असं डेकोरेशन करत होते. तर ह्यांनी पण माझी हेल्प करतात कधीतरी. तर मला हे सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात. तर मी हे ऑनलाईनच मागवलं होतं मिशोवरून. कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठले परत, कारण आम्ही रोज फिरायला जातो. आता फिरायला वगैरे चालू केलेलं आहे, स्वतःसाठी थोडासा टाईम द्यावा असं विचार केला. तर बघू शकता इथे सकाळचे 5:15 वाजले होते. मी ब्रश वगैरे केला, खूप जास्त अंधार होता बाहेर. आणि ह्यांना पण म्हटलं होतं फिरायला चला, पण ह्यांना काही कंटाळा आला होता म्हणून ह्यांनी आले नाही, दररोज येतात. तर मी शेजारच्या काकूंसोबत गेले होते फिरण्यासाठी. कॉलनीमध्येच फिरलो आम्ही आज सकाळी. दरवेळेस आम्ही तिकडे रिंग रोडला वगैरे जातो, मार्बल हॉस्पिटलकडे. तर यांनी काकू जे आहे तर ह्या फोनवर बोलत होते, कारण ह्यांना पंढरपूरला जायचं होतं, घरच्यांचा फोन वगैरे आला होता. तर त्यामुळे. आणि चंद्र जे आहे खूप सुंदर दिसत होतं. सकाळी 5:45ला आम्ही पाहिला, खूप सुंदर दिसायला होता. मग मी आले घरी आणि नंतर झाडू वगैरे मारला घरामध्ये, कारण सकाळी सकाळी काय माहिती का, घरातलं झाडून वगैरे घेतलं ना तर दिवस खूप छान जातो त्याच्यामुळं. आणि नंतर व्यायाम पण करून घेतला घरामध्ये थोडासा. तर व्यायाम केला ना तर दिवस छान जातो आणि आपल्याला काय एक एनर्जी येते काम करण्यामध्ये पण त्यामुळे. आणि व्यायामामुळे आपलं शरीर पण चांगलं राहतं. तर सर्वांना असं, मला असं वाटतं तर सगळ्यांना की सगळ्यांनी व्यायाम वगैरे करायलाच पाहिजे. तर मी व्यायाम वगैरे करून घेतला आणि नंतर बाकीचे काम वगैरे आवरायला चालू करावेत म्हटलं. सगळे व्यायाम केल्याच्यानंतर कसं आपलं अंग जे आहे तर ते एकदम तंदुरुस्त राहतं आणि फ्रेश वाटायला लागतं. दिवस जे आहे तर ते बोर असं जात नाही, झोप पण येत नाही दिवसभर. मग व्यायाम वगैरे करून मग मी डायरेक्ट गेले पायऱ्यांवर, कारण पायऱ्यांच्या ज्या आहे तर ते पायऱ्या झाडायच्या होत्या मला. तर हे झाडायला चालू केलं. आमचं कसं आहे माहिती का, इथं 15 दिवसाच्या बाऱ्या असतात. 15 दिवस मी आणि 15 दिवस दुसऱ्या ताई झाडत असतात. त्यामुळे मग माझी 1 तारखेपासून बारी सुरू झाली होती झाडण्याची. तर पायऱ्या वगैरे झाडल्या ना तर स्वच्छ दिसतं, तेवढंच आपल्याला तिथून मागायचं असतं त्यामुळे. आणि धूळ वगैरे सध्या उन्हाळ्यामुळे काय होतं, तर घरामध्ये पण धूळ येते, पायऱ्यावर पण तशीच धूळ दिसायला लागते. तर मग ते आपल्यालाच घाण वाटतं, कारण आपल्या घरी पाहुणे वगैरे येतात ना, त्यामुळे मग ते नंतर नावं ठेवतात की कसं दिसतंय हे काय. मग त्यामुळे मग मी स्वच्छ सगळं करत असते. मग मी जे काही पायऱ्या वगैरे आहेत तर ते झाडून घरामध्ये आले. आणि जे चिया सीड्स आहे तर मी त्या पिण्यासाठी चालू केलेले आहेत. ग्लासमध्ये 1 चम्मच भरून टाकते पाण्यामध्ये. तर चिया सीड्स खूप चांगले आहेत आपल्या शरीरासाठी. कशामुळे तर त्यामध्ये फायबर्स पण